हॅलो फ्रेंड, नमस्कार. माँ की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाच्या भगरीच्या पापड्या करून दाखवणार आहे. माझ्याकडे शिजलेली भगर शिल्लक होती. तुमच्याकडे शिजलेली नसली तर एक रात्र भगर भिजवून ठेवू शकता आणि परत ती मिक्सरमधून काढून दळून त्याचे पापड्या करू शकता बरं का. पण ही शिल्लक होती म्हणून मी करायले. आता हो का, हे साबुदाणा घेतलाय, 1 वाटी साबुदाणा घेतलाय. ते भिजून असा झालाय बरं. हो का, रात्री भिजवला होता, छान भिजलाय. आता हे दोन्ही मिक्सरमधून काढायचे. तर काही इथं पाणी ठेवलंय. एवढ्या ह्याला मी मोठ्या 3 ग्लास, जसे मोठे 4 ग्लास पाणी ठेवलंय. आता ते काढायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं, आणि परत लागलं तर आणखीन घालायचं. उकळल्यानंतर काढायचं. मीठ आणि जिरे नाही टाकायचे अगोदर, त्याच्या अगोदर काढायचं आणि परत मग त्याच्यामध्ये मीठ जिरे टाकून सगळं हे टाकायचं त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढून. आता ह्याला दीड चमचा मीठ लागतं ह्या चमच्याने, आणि 1 चमचाभर जिरे घालायचे. जिरे पण जास्त घालायचे नाहीत बघा, पापड्या कडवट लागतात. आवडीप्रमाणे घाला आपल्या, थोडे जास्त. आता हे पाणी चांगलं उकळू देते. तोपर्यंत हे साहित्य मिक्सरमधून काढते. अगोदर साबुदाणा काढते. साबुदाणा अगोदर टाकते, भगर शिजलेली म्हणून भगर नंतर टाकते. आणि दोन्ही बरोबर टाकलं तरी जमतंय बरं का. ह्याच्यामध्ये एखादा बटाटा टाकला तरी जमते, किसून कच्चा बटाटा टाकायचा. कच्चा बटाटा किसायचा चांगला आणि ते ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा टाकून. आता हे मिक्सरमधून काढते. मिक्सर जार घेतले, काढते आणि पण नंतर त्याच्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर टाकते. आता हे बघा, पाणी चांगलं उकळलं. 1 ग्लासभर पाणी इथं काढून ठेवलं. मी 4 ग्लास पाणी टाकलं होतं मोठ्या ग्लासनी. तुम्ही अंदाजाप्रमाणे पाणी ठेवा, काढून ठेवायचं थोडं, आणि नंतर लागलं तर घालायचं उकळल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकते. आपल्याला जर मीठ कमी वाटलं तर चाकून बघायचं आणखीन थोडं, पापडी करायच्या अगोदर, आणि परत मीठ मिक्स करायचं. परत मीठ मिक्स केलं तरी जमतंय बरं का. पण कमी पण घालू नका आणि जास्त पण टाकू नका. कसं असतंय, जास्त टाकलं तर उन्हाळी पदार्थ असते, वाळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ जास्त होते. आता हो का, हे भगरीची आणि हे साबुदाण्यामध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट केली बरं का. तुम्ही पेस्ट न करता सुद्धा टाकला तर चालतंय, साबुदाणा भिजलेला असतो. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकते. मग थोडी थोडी करून हे पेस्ट टाकते आणि नंतर ते भांडं धुवून टाकते. मिक्सरचे भांडं धुवून मध्ये पाणी टाकते. आता थोडी थोडी करून अशी पेस्ट टाकते मी सगळी भगरीची आणि ह्याची. आता हे बघा, ह्याच्यामध्ये सगळी पेस्ट टाकली आणि 3 ग्लास पाण्यामधलं 1 ग्लास पाणी काढलं होतं ना, त्याचा अर्धा ग्लास पाणी मी मिक्सरचं भांडं आणि पातेलं धुवून टाकलं बरं का. आणखीन सुद्धा ह्याला पाणी लागेल, का तर आपण मिक्सरमध्ये दळून ह्याची पेस्ट केली ना, म्हणून ह्याला पाणी लागणार आहे. हे जाड पडत असते. तुम्हाला हवं असलं तर ह्याच्यामध्ये 1 बटाटे टाकू शकता, पण ते पण कच्चं टाकायचं किसून बरं का. शिजवून टाकलं तर त्याची गाठ होती. हे काही बटाटे टाकणार नाही, माझ्याकडे ह्याच भरपूर होणार आहेत पापडे. आता ह्याला चांगलं शिजू द्यायचं. जवळजवळ ह्याला 15 ते 20 मिनिट लागतात शिजायला बरं का. चांगलं शिजलं तर पापडी तुटत नाही, आणि चांगलं नाही शिजलं तर पापडी तुटून जाते, तुकडे होतात, चिरतात त्याचे. आणि थोडी पळी पापडी जाडसर घालायची बरं का. आता ही चमचा आहे ना, 1 चमचा घ्यायचा ह्याच्याने असं, आणि गार झाल्यानंतर घालायचं. चांगलं गार होऊ द्यायचं ह्याला, परत प्लॅस्टिक शीटवर घालायचं. आता ह्याला चांगलं शिजू देते मी. आता हे बघा, हे चांगलं शिजताना ह्याला 10 मिनिट झाले. आणखीन 10 ते 15 मिनिट शिजवणार आहे. पापडी तुटून नये, आपण किती मेहनत करतो ना तसं पापडी तुटून लागते. आता हे चांगलं शिजत आलंय. ह्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी पूर्ण लागलं बरं का. अगोदर ठेवलेलं होतं ते पाणी पूर्ण लागलं, पूर्ण पाणी लागलं. जिरे मीठ टाकले. आता चांगलं शिजू देते. हे शिजून गार होईपर्यंत मी तुम्हाला आता दाखवणार नाही. हे शिजलं की दाखवते, आणि चांगलं गार झालं की घालायचं. जास्त पण गार होऊ द्यायचं नाही, मध्यम गार होऊ द्यायचं, आपल्या बोटाला गरम लागेल इतकं. जाड व्हायला. आता हे आपण दळून घातलंय ना सगळं पेस्ट करून, तर ते जाड होणार आहे. माझी भगर शिजलेली होती. तुमच्याकडे शिजलेली नसते तर रात्री भगर भिजवा, चांगली स्वच्छ धुवून, आणि ते मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करा आणि परत ती शिजवा. मी शिजवलेली होती, माझ्याकडे वाटोळं होती म्हणून मी ती टाकलेली आहे बरं का. ह्याच्यात हिरवी मिरची टाका, चिली फ्लेक्स टाका,
तुम्हाला जे आवडेल ते टाका. मी फक्त मीठ आणि जिऱ्याचे टाकायले. तुमच्याकडे जिरा खात नसतील उपवासाला तर टाकू नका. तुम्हाला म्हणलं ना किसून एक बटाटा टाका, मी नाही टाकणार. खाली बुडातून चिटकायला म्हणून मी तव्यावर ठेवले बरं का. आता हो का तव्यावर असं शिजते. ते चिटकून काय होतंय त्याचा वास येतो, म्हणून आपल्याला असं ठेवावं लागतंय तव्यावर शिजत आले. कोणत्याही पापड्याचं पीठ तव्यावर ठेवून गॅसवर ठेवून शिजवायचं, म्हणजे ते चिटकत नाही. आता एवढे हलवायले सारखं ढवळायले तरी पण हे खाली चिटकायले. आणि स्टीलचं भगुन आहे ना, स्टीलच्या भगुन्यामध्ये चिटकत. ते अल्युमिनियमच्या भगुन्यामध्ये अल्युमिनियमच्या कढईमध्ये तुम्ही शिजवून घ्या, स्टीलमध्ये चिटकतंय बघा. एवढं स्वच्छ चांगलं हलवायला तर सारखं चिटकायले. म्हणून मी तव्यावर ठेवलंय. ह्या तव्यावर मी 10 मिनिट शिजवणार आहे बरं का. आणखी हो का चांगलं जाड होत आले. आणि हो का पिठाचा कलर बदललाय. पिठाचा कलर बदलला की समजायचं शिजलं. हो का पांढरा होताना कलर आता पिवळट कलर आला. आणि हे खाली तवा ठेवलेला आहे, तव्यावर ठेवून शिजवायला चिटकून म्हणून बरं. आता हे बघा छान शिजून तयार झाले बरं का. आता ह्याला गार होण्यासाठी ठेवते. जवळजवळ 15 ते 20 मिनिट ठेवते गार होण्यासाठी. हलवून गार करायचं. आणि प्लॅस्टिक शीटला लावायचं असलं तर तेल लावा. मी तेल लावत नाही. जास्त दिवस पापड्या राहिल्या की त्याच्यामध्ये तेलाचा कुमट वास येते, म्हणून मी काय तेल लावत नाही. तसंच घालते. थोडी जाडसर पापडी घाला आणि 3-4 दिवस त्याला उलटू नका. नाही उलटलं तर ते छान होते, तर तुटत नाही. आणि तुम्ही जर पहिल्याच दिवस त्याला उलटं पालटं करायला गेलो तर त्याचे तुकडे पडतात बरं का. 3-4 दिवस उलटायचं नाही. थोडे वाळले त्याच्यावर पातळ कापड घालून ठेवून टाकायचं उन्हात. ते आपोआप प्लॅस्टिक सोडायला सुरू होतात बरं का. तर काही चांगले शिजले. साबुदाणा पण कलर बदलून घेतलाय. ट्रान्सपरंट काचासारखा साबुदाणा झालाय. थोडी भगर असती ना, भगरीला शिजायला उशीर लागते. भगर जर चांगली नाही शिजली तर ते तुकडे पडतात. मग एवढी मेहनत करून तुकडे पडल्यावर आपल्याला नाही की हे होत. कधीतरी आपल्याला तसं तर तळायचं नाही, साबूत खायचं नाही, तुकडा करून खायचा आहे, पण तळताना त्रास होतोय बरं. आता हे काही मी बंद करते आणि हे स्टँडवर ठेवून टाकते गार व्हायला. 15 ते 20 मिनिटांनी घालते पापडी. छान जाडसर झालाय पळी पापडीला. थापायच्या पापडीला जर थापायचं असलं कपड्यावर, ओल्या कपड्यावर, तर त्याला थोडं आणखीन जाड करावं लागते बरं. हे सुद्धा जाड होणार आहे, थंड होईल तसं. जास्त थंड होऊन करून घालायचं नाहीतर पीठ जाड होऊन बसते. हो का किती छान शिजले. आता बंद करते गॅसने आणि गार व्हायला ठेवून टाकते. आता हे काही छान गार झाले बरं. काही तर ऊन म्हणून तुम्हाला दिसेना गेले जास्त. त्याचा वाफ सुद्धा निघत नाही. चांगलं जाड पडले. आता ह्याच्या पळी पापड्या टाकणार आहे. ह्या चमच्याने 1-1 चमचा टाकायचं. थोडी वाफ निघाली ह्याच्यामध्ये. असं हलवून घालायचं. प्लॅस्टिक शीटला तेल लावू नका बरं. पापड्या जास्त दिवस राहिल्या की ते खाऊ वाटत नाही, वास येतो. पाहिजे तर तुम्ही पाण्याचा एखादा ब्रश फिरवा, घेऊन कापड ओलं करून पाणी फिरवलं तरी चालते, पण हे करू नका. हो का अशा टाका. थोडी जाड टाका, म्हणजे जास्त जाड पण टाकू नका. जास्त जाड टाकली तर ते तळल्यावर निवर लागते, तोंडाला दाताला मऊ लागत नाही, खुसखुशीत लागत नाही. हो का आता असं. आता हे आपण नाही पसरलं तरी ते पसरलं जाते बरं का. आणि पळी पापड्याला थोडं पातळ करावं लागते. असं हलवून घ्यायचं. हलवून घेतलं की खाली जाड असते, ते जाड राहते, वरी येते. हो का जास्त पातळ घालू नका. जास्त पातळ घातलं की ते पापड्या आपल्याला ठेवतानाच त्याचा सुरा होते, म्हणून जास्त पातळ घालायची नाही. हे भगरीचे आणि साबुदाण्याचे बरं का. वाळवणामध्ये तुम्हाला मी ह्याच्या अगोदर बी 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत. आता हे पूर्ण पापड्या घालते, नंतर तुम्हाला हे बघा. ह्या प्रकारे मी पापड्या घातल्या. उन्हाने दिसना गेल्यात ते सगळ्या. हे का प्लॅस्टिकवर जवळजवळ माझ्या ना 30 पापड्या झाल्या, 40 पापड्या झाल्यात. त्याच्या 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा होता. ह्याच्यामध्ये बटाटे जर घातले तर 50-60 पापड्या होतात बरं का. बटाट्याचा त्याच्यामध्ये चिकटते आणि जितकी पापडी पातळ झाल्या तितकी चांगली होती. माझ्याकडे बटाट्याच्या मी परवा घातल्या होत्या म्हणून घातल्या नाही.
माझी जर ही भगरीची आणि साबुदाण्याची पापडी तुम्हाला आवडली असेल उपवासाची तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही उपवासाच्या पापड्या कशा वाटल्या. धन्यवाद.